कुडाळमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते हे आमनेसामने आलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाईक रॅलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी बघायला मिळालेली आहे। कुडाळमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमनेसामने आल्याचं बघायला मिळालंय। उद्धव ठाकरेंच्या सभेनिमित्त आमदार वैभव नाईक शहरातून शिवसेनेची बाईक रॅली काढत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर प्रचंड गोंधळ बघायला मिळाला। पोलिसांनी एकमेकांच्या अंगावर धावून जाणाऱ्या दोन्ही कार्यकर्त्यांना आवरलेला आहे, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विकास गावकर। विकास, खरं तर कुडाळमध्ये आज ठाकरेंची सभा होणार होती आणि भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने भिडल्याचं बघायला मिळालंय। काय नेमकं घडलंय? नक्कीच अमित, जर बघितलं तर या ठिकाणी सभा होती उद्धव ठाकरेंची, त्यापासून काहीच अंतरावर भारतीय जनता पक्षाचं कार्यालय होतं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते सकाळपासूनच जमलेले होते। आज ज्यावेळी त्या ठिकाणी रॅली आली वैभव नाईक यांची, त्यावेळी त्यांचे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडण्याचा प्रयत्न करू लागले, प्रचंड घोषणाबाजी व्हायला लागली आणि ही घोषणाबाजी आणि जे अंगावर जात होते एकमेकांच्या कार्यकर्ते, ते थांबवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला होता आणि त्यामुळेच मोठा अनर्थ टळला। जर बघितलं तर एका बाजूला उद्धव ठाकरे यांची सभा होती, तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर अशा पद्धतीने दोन्ही कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडत असल्याचे चित्र अमित पाहायला मिळाले इथे। विकास, सध्याची परिस्थिती कशी आहे? अमित, दोन्ही कार्यकर्त्यांना ज्यावेळेला अशा पद्धतीने दोन्ही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर भिडत होते, त्यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाजूला केलं। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिथून बाजूला नेण्यात आलं आणि त्यानंतर मोठा अनर्थ आहे तो टळलेला आहे। जर अशा पद्धतीने जर कार्यकर्ते आले असते समोर तर मोठी दुर्घटना घडू शकली असती, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही। अमित, नक्कीच विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।